नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा. काय कसा दिसतोय मी? नाही, देखणं तर मी दिसतोच, त्यात काय नवीन, पण जरासा सुदृढ वाटतोय की नाही? हां, बलदंड शरीर जाणवते ना तुम्हाला? म्हणजे सलमान खान होता होता राहिलोय वाटतंय की नाही तुम्हाला? पण त्याच्यात मी काही केलेलं नाही. म्हणजे माझी चण तशीच आहे आणि आर्थिक चणचण पण तशीच आहे. त्यामुळे मी जिम वगैरे ह्याच्या काही फंदातच पडत नाही. पण नाही, सध्या भारतामध्ये व्यायामाचं महत्त्व लोकांना पटायला लागलेलं आहे, जागरूकता निर्माण व्हायला लागलेली आहे. त्यामुळे सध्या जागोजागी व्यायामशाळा दिसायला लागलेल्या आहेत, योगा क्लासेस दिसायला लागलेले आहेत. अहो, जगात आता लोकांना आपल्या योगाचं महत्त्व कळलंय. आणि हा योगायोग नाही, खरंच आहे. जागतिक योग दिवस साजरा केला जातो आणि जगातनं लोक येतात आणि योग साधना करतात. आता मला सांगा, जगाला ज्याचं महत्त्व पटलं ते महत्त्व आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला कळणार नाही, पटणार नाही असं तुम्हाला वाटतं का? बघा आमच्या सोसायटीत काय चाललं. या या बघा या. राजपूत काकू, तुम्ही इतक्या उत्कटतेने साथ दिली. मी माझ्या शयन कक्षातून अर्धनिद्रेतून रम्य स्वप्न त्याग करून दगबगीने जिने उतरत खाली आले. काय झाले? श्रद्धा बाळांना मी या रे सगळ्यांनी या असं बोलले ना, तेव्हा तुला नव्हतं ग गृहीत धरलं. जा बरं तिथं जाऊन बस बरं. 5 मिनिटं काही बोलू नको. हा, शांत बस बाळा. हा, जा जाऊन बस. अरे ओ पट वाटत नाही. आओ मोरे वहिनी, काय झालं राजपूत बहिणी? या 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 या. हे बघा, आपल्या सोसायटीमध्ये कोण आलाय आपल्याला भेटायला. हे चायनीज गुरुजी आहेत. चायनीज गुरुजी? हो राजपूत वहिनी, चायनीजचा जेवण असतं हा मला माहितीये. चायनीजचं लाइटिंगच्या माला असतात हा पण मला माहितीये. चायनीजचं गुरुजी असतात ना हो, म्हणून तर मी यांना घेऊन आले ना. हे आहेत ना, हे चिंचुके गुरुजी आणि ते मिंचुके गुरुजी. बरं मला सांगा, हे दोघं मिळून एक गुरुजी आहेत का दोघं मिळून 1.5 गुरुजी आहेत? आपले एकले गुरुजी आहेत. आओ भाऊजी, हे ना वेगवेगळे गुरुजी आहेत. हे आहेत ना, हे मेन गुरुजी आहेत आणि हे वितळलेले मेन गुरुजी आहेत. असं नाही हो, हे मेन गुरुजी नाही, त्यांचे असिस्टंट गुरुजी बुवा. असं तर गुरुजी. मोरे मोरे, काय होत आहे तुम्हाला? तुम्ही कोमात चाललाय का? काय बडबडताय? नाही नाही, मी चायनीज भाषा अशी बोलतो ह्यांच्या बरोबर. मला चायनीज येतं. चालू चुको चाय 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 ना, चालू चुको चाय 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 ना, चुचु चोय चाय चाय चोय नहीं चाय ना, चुको चुको चाय चाय चोय चोय चाय ना, चालू चुको चो चोय चाय ना, चालू चुको चो चोय चाय ना, चालू. सोरे, अशी चाना खाली चाफा चाडेन ना. चला चला, चोरीत जाऊन चांदीचा काय हो, तुम्हाला येते का? मी प्रॅक्टिस करतोय चायनीज बोलायची यांच्या बरोबर. येतं तुम्हाला? नुसतं मंचुरियन म्हटलं की चायनीज होत नाही. ती वेगळी भाषा आहे, ती वेगळी लिपी आहे, ती शिकावी लागते. 1 मिनिट, आम्हाला मराठी येत. आम्हाला मराठी पण येते, चायनीज पण येते, दोन्ही पण येते. वा, अतिथी परम पूज्यम शांतिकुंजम स्वागतम संपूर्णम. तुमच्या पोरीला चायनीज पण येतात? बऱ्याच भाषा बोलते ते आदमी. मोरे, ती संस्कृत मध्ये या दोघांचं स्वागत करतेय. आधी मला सांगा राजपूत बहिणी, हे का आलेत? म्हणजे आपल्याला चायनीज जेवण बनवायला शिकवणार आहे? म्हणजे हे मंचुरियन किंवा चॉप्सी हक्का नूडल्स, फ्राईड राईस वगैरे? अहो नाही हो वहिनी, हे ना चायनीज थेरपी दाखवणार आहेत आपल्याला.
इथे. काय आजकाल किती रोगराई वाढलीये, लगेच आजार होतात आपल्याला. मला तो बाई इतका फरक पडलाय तुम्हाला सांगते. म्हणूनच यांना म्हटलं या जरा आमच्या सोसायटीत म्हणून इथे घेऊन आले. अच्छा अच्छा, म्हणजे हे आपणा सर्वांस आरोग्यम धनसंपदाच्या गुजगोष्टी शिकविणार आहे. नाही गोष्टी वगैरे काही नाही. आरोग्य कसं चांगलं ठेवावं याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत. आणि खास त्याच्यासाठी चायनावरून आम्ही थेरपी आणली आहे. गुरुजी जरा सांगा ना. कसं आहे की या चीज थेरपी मी आहे ना, मला कशाला बोलवलं? वेल मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आरोग्याला हितकारक अशा काही थेरपीज इंट्रोड्यूस करणार आहे. सगळ्यात महत्वाची थेरपी जी माझी अत्यंत आवडते ती म्हणजे चीज थेरपी. काय चीज थेरपी? अहो पण तुम्ही आरोग्यविषयक काहीतरी सांगणार होतात ना, आणि चीज खायला सांगताय आम्हाला. आता आरोग्य आणि चीजचा काही ताळमेळ आहे का? इस नाचीज को कुछ कहने दीजिए. तो ये जो चीज थेरपी आहे, या चीज थेरपी मध्ये तुम्ही भरपूर चीज खायचं. अच्छा चीज का? एक मिनिट थांबा, फ्रीज मध्ये ना भरपूर चीज आहे. मी आता इथे आणते आणि तुम्ही मला शिकवा. चालेल. नाही नाही रे, तुमच्याकडचं चीज नाही खायचं. जे आम्ही आणलं ना चीज तेच खायचं, कारण हे अत्यंत स्पेशल चीज आहे. हो हो, म्हणजे काय, अरे हे कासविणीच्या दुधापासून बनवलेलं चीज आहे. आणि कासविण कुठली? चायनीज. कासविणीच्या दुधाचं चीज? बापरे, कासविणीच्या दुधाचं चीज? एवढं दूध येतं? म्हणजे काय? हो, सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे ते. हो, व्हॉट्सअपवर मेसेज वाचलाय मी. मग आणि कासविणीच्या दुधाचं कसं असतं बघा, कासविणीचं दूध असतं ना, ती स्वतःच्या पिल्लाला पाजत नाही. म्हणजे त्याला पण सायंटिफिक कारण आहे. कासविण आहे ना आपल्या पिल्लाकडे अशी वात्सल्यपूर्ण नजरेने बघते. कसा? अच्छा अच्छा, असं नुसतं बघितलं ना कासविणीने की पिल्लाचं पोट लगेच भरतं. बघा ह्याचं पण भरलं पोट. हा कासव आहे. कासव? हा, मग याला पाठ सोलून आणलंय. याचं कवच मी माझ्या बुलेटच्या मागे लावलंय, नंबर प्लेट म्हणून. म्हणजे कासव आहे. खोटं वाटतं तुम्हाला? आळस दे. वाटतो की नाही कासव? हात दाखव, हात. अरे होय, काय बरोबर आहे. म्हणजे काय, आणि ते कासविणीच्या दुधापासून बनवलेलं चीज आहे ना, ते खायचं. त्यामुळे फायदा काय होतो, तुम्हाला गुडघेदुखी कधीच होत नाही, संधिवात होत नाही. काय सांगता? म्हणजे काय? असं खरंच आहे? म्हणजे काय, अहो सायंटिफिकली प्रूव्ड आहे. व्हॉट्सअप वाचलं नाही का तुम्ही? व्हॉट्सअपवर सगळं लिहिलेलं आहे. वा वा, मग मला द्या एक 4-5 किलो. 4-5 किलो घेताय? नाही, तुम्ही तुमच्या वजनानुसार 10 किलोचं एक पॅक घेऊन जा. अच्छा, बरं, कितीला आहे हे? अत्यंत स्वस्त. किती? 1200 रुपये किलो. हो, तुम्हाला किती 10 किलो पाहिजे ना, घेऊन घे. काय फ्लॅट नंबर का तुमचा? हा 304. 304. गुरुजी काय? मला 1.5 किलो द्या. तुम्ही थांबा, तुम्हाला काय कळतंय का? काय? तुम्ही 3 किलो द्या. 3 किलो? आपण चीज घेतो, भांडी घासायची पावडर नाही घेत आहोत. मला कळतंय, पण तुम्हाला त्या चीजची जास्त गरज आहे. मला बघूया तरी काय फरक पडतोय का? फरक पडतोय. मोरीतनं मला बाहेर काढ, मग तुला दाखवतो फरक किती पडतो तो. तुम्ही एक काम करा, 4.5 किलो म्हणता ना तुम्ही, परवडणार नाही हो तुम्हाला. का नाही परवडणार? 1200 रुपये किलो. नाही नाही, 1200 रुपये किलो वाला हे जे यांच्यासाठी दिलंय, हे आहे ना, हे 2000 रुपये किलो. हे 2000 रुपये किलो? हा, म्हणजे काय, हे स्पेशल चीज आहे. जर्सी कासविणीचं आहे. जर्सी कासवीन? नाही, जर्सी काय मला माहिती आहे. जर्सी कासवीन म्हणजे अजबच आहे बुवा. जर्सी कासवीन ऐकलंच नाही? अरे व्हॉट्सअपवर सगळं लिहिलेलं आहे. व्हॉट्सअप वाचा ना, तुम्हाला सगळं कळेल. जर्सी कासवीन असते, कपिला कासवीन असते, कामधेनु कासवीन असते, सुरती कासवीन असते. इस सूरत में आपको क्या बोलना चाहता हूं मैं, काय की अशा भरपूर कासविणी असतात. त्यांचं हे स्पेशल चीज आहे. 2000 रुपये किलो. बरं, ते 2000 आहे म्हटलं, मला जर 3 किलो द्या. 3 किलो. ठीक आहे, लिहून घे 3 किलो. तुमचा फ्लॅट नंबर काय? 505. 505. 55 लिहू नको, मध्ये 0 टाक. 3 किलो. ठीक आहे, हा जा, हे जा. चला, हे याची ऑर्डर तुम्हाला नंतर घरपोच देण्यात येईल. हा, तर अशी असते ही चीज थेरपी. चीज थेरपी, चीज थेरपी. अहो तुम्हाला सांगतो, मला श्वसनाचा प्रॉब्लेम होता. रे बाला, तू मनात झालेलं कधी आठवत पण नाही. तू श्रद्धाचा भाव आहेस काय रे? मग वसाऱ्या कळलेला असं म्हणणं बोल. तो शुद्ध संस्कृत मध्ये बोलतोय. श्वसन म्हणजे त्याला दम्याचा प्रॉब्लेम होता. अच्छा, दम्याचा. हा, दम्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी माझ्याकडे दुसरी थेरपी आहे, न्यूडल्स थेरपी. सी न्यूडल्स,
ही न्यूडल्स थेरपी. याच्यामुळे तुमची फुफ्फुस जी आहेत ना ती स्ट्रॉंग होतात. अच्छा. ही न्यूडल्स आहेत ना तुम्ही घरी बनवायचे आणि पचापच खायचे आणि व्यवस्थित खायचे. त्याची एक स्पेशल टेक्निक आहे. असं एक टोक पकडायचं, असं तोंडात पकडायचं आणि दुसरं घ्यायचं. नाही नाही नाही, फुफ्फुसाचा प्रॉब्लेम असेल तर मग मला हे चालेल. म्हणजे एका हातानाचं नूडल्स ओरायचं, दुसऱ्या हातानाची दारू ओरायचं, फुफ्फुस एकदम निर्मल. तुम्ही खरंच सांगताय का असं नूडल्समुळे होतं? मग माझ्या घरात खूप पाकिटे पडली आहेत, मला खरं आवडत नाही, पण आता नक्की खाईन बाई. नाही नाही, तुमच्याकडचे नूडल्स नाही घ्यायचे, हे आमच्याकडचे स्पेशल नूडल्स आहेत. हो म्हणजे काय, याच्यामध्ये आम्ही ड्रॅगनचा मणका असतो ना तो असा चुरून टाकलाय. ड्रॅगन पण मग ड्रॅगनचा आणि फुफ्फुसांचा काय संबंध आहे? ही बाई अत्यंत हुशार आहे, thank you. खूप हुशार आहे, खूप हुशार आहे. म्हणजे कसं आहे, ड्रॅगनला तुम्ही पाहिलं नसलं तरी लक्षात घ्या, ड्रॅगन बघा केवढा मोठा असतो, त्याच्या डोक्यापासून नखापर्यंत सगळी फुफ्फुसच असतात. मग बाकीचं अवयव त्याचं ते फुफ्फुसाच्या आत माहिती असल्या पाहिजे. सुरुवातीला त्याचा मणका असा चुरून हे केलेलं आहे, तर हे तुम्ही खा, तुम्हाला फुफ्फुसाचा काही प्रॉब्लेम होणार नाही. अच्छा, बरं बरं. आणि किंमत फक्त 700 रुपये. अच्छा, 700 रुपये. बरं ठीक आहे, मग माझी 10 लिहून ठेवा बाई. हे लिहून घे. मला ना साधारण 100 ग्रॅमच द्या. 100 ग्रॅम. हा म्हणजे कसं आहे, आधी मी टेस्ट करतो, बरं वाटलं तर बरं, नाही तर आजारी पडलं तर फरक काय. नाही 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 नाही, नक्की चांगलं होणार तुमचा फुफ्फुस. देणार देणार. जा ऑर्डर घे. साधारण माझी 150 ग्रॅम. मी किती सांगू आपल्याला? 55. आमचं 55 लिहून गेलं. माझं किती? माझं 200 लिहून घे रे. एक मिनिट तुमचं यांची ऑर्डर लिहून घे. लिहून घे. मगातपासून वर्ण बघतोय, काय चाललंय तुमचं? काय कसली प्रॉडक्ट विकत घेताय तुम्ही? चायनीज? यानी तब्येत सुधारणार आहे असं तुम्हाला वाटतं का? काय हो काय हे बघा, आपल्याकडे ह्या असल्या थेरपीची गरज नाही, आणि कासवाच्या दुधापासून हे एवढं होईल शक्य आहे का? व्हॉट्सअपवर आहे. व्हॉट्सअपवरच्या सगळ्या गोष्टी खऱ्या असतात? नाही, अजिबात नाही. गंडवू नका इकडे. अरे आपल्या देशाला योग साधनेची केवढी मोठी परंपरा आहे माहिती आहे का तुम्हाला? भारत हा असा देश आहे जिथे योग परंपरा जन्माला आली. बाहेरच्या देशातली लोक इथे येतात, योग शिकतात आणि आपापल्या देशात जातात आणि पुन्हा तिकडे योगा शिकवतात, आणि तीच लोक पुन्हा आपल्याकडे येतात आणि आपल्याला पॉवर योग म्हणून शिकवायला लागतात. त्यामुळे हे असलं काही करू नका. हे तुम्ही उचला आणि चला तिकडे. चला चला आतपर्यंत घे. चल चल चल. आणि राजपूत वहिनी, हे असलं कोणाला तरी घेऊन येत जाऊ नका. आमची ही आहे ना, हिला जेवणाचे व्यायाम सांगायला लागले ना, ती लगेच ती जेवायला सुरुवात करते. काय जाणार? अरे मी तुमच्या चांगल्यासाठीच सांगतोय. आपल्याकडे आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातोय. आपणही सगळ्यांनी योग साधना करायची. तेव्हा उद्या सकाळपासून सगळ्यांनी इथे चटया घेऊन यायच्या आणि योग साधना करायची. कळलं? चला तयारीला लागा. पाहिलं ना मंडळी? नाही, श्रोत्री सकाळी सकाळी इथे येणार होते आणि आपल्याला शिकवणार होते. सगळी तयारी झाली आहे. म्हणाले काय होते, मी योगासन पुस्तक घेऊन येईन, वाचीन आणि तुम्हाला शिकवीन. पण अजून त्यांचा पत्ता आहे का बघा. आले येतील काय काय होत आहे? गुलाब उधळल्यासारखे सगळे जमले तिकडे. मला वाटतं सकाळी सकाळी सगळे कल्टी मारतील की काय. बाकी होते. चला 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 नाश्ता करायला चला. कदम नाश्ता ना अंगण वाकडे काय चाललंय? सकाळी सकाळी योगा डे म्हणून जमलोय, नाश्ता कसला मागताय? मन्नाडे असं वाटलंय, मन्ना असं वाटलंय की व्यायाम करायच्या आधी नाश्ता केला का ताकद येते नाही. हे बघा, ओ कदम, व्यायाम करायच्या आधी नाश्ता केला ना तर झोप येईल, ताकद नाही येणार. आणि काही योगासनं असतात ना, ती अंशपोटी म्हणजे उपाशी पोटी करायची असतात. जरा तुम्ही थांबा, का? मी घरी जातो, पटकन नाश्ता करतो, उपाशी पोट करतो. नाही पुढे जायचं नाही, इकडे थांबा. थांबा इथे. बसा इकडे, बसा खाली. आता हे बघा,
आपल्याकडे कोणाला योगासनं येत असतील तर त्याने लीड करा, बाकी त्यांना फॉलो करतील. ओके, मला येत चला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मोरे तुम्ही तर भलते भारी हो. तुम्हाला घरकाम बी येतं, व्यायाम बी येतो, भलता हरवून रे माणूस आहे. करा लीड करा. शिकली नाही का नाही? काय माहिती काय करायचं? सर्वप्रथम आपण शवासन करायचं. शवासन. तर शवासन म्हणजे कसं आहे माहितीये काय? ही जमीन दिसते, हा त्याच्यावर आपण असं झोपायचं. चला झोपा बघू सगळे. चला झोपा. झोपलेलं झोपलं. आता आपला हात आहेत का नाही दिसतात असं सरळ रेषेत ठेवायचं. झोपा बघू आता. सरळ रेषेत ठेवा. आणि आता अरे काय बिबट्या आला की काय पुन्हा सोसायटी? ओ पिताश्री उठा. पिताश्री उठा ना. काय हे 8 घटिकांनंतर सुद्धा हे योगा साधनेच्या ऐन मोक्याला भर निद्रावस्थेत कसे जाऊ शकतात? ओ पिताश्री कदम उठा. कदम कदम तुम्ही झोपता काय हो? नाही तर काय, तुम्हाला बघून आम्हाला बी झोपा येते ना. काय माणूस आहे? काय हे पिताश्री? मी कुठे झोपलो रे? यो म्हणे काय बोलला, सगळ्यांनी शवासन करा, जमिनीवर परा न असं डोलं बंद करा, हात पुरे घ्या न. तू घोरायला लागला म्हणून मी घोरायला लागलो. कदम ते घोरत नाहीये, ते शवासन करतात. ते शवासन तुम्हाला शिकवतायत. शवासन म्हणजे काय माहितीये का? शव असल्यासारखे निश्चित पडून राहणे, अजिबात हालचाल करायची नाही. कळलं का? कुठे घोरतायत ते बघा. ते काय शिट्टे मारून शिट्टे मारतायत. शिट्टी वाजली. तुम्ही झोपले? थांबा, ते असं नाही उठायचं. मी त्यांना उठवते. यांचं आसन हे गेलंय. मोरे डबल भांडी घासावी लागतील. मी कुठे झोपलोय? मला स्वप्नात पण तुझा आवाज ऐकायला येतो. स्वप्नात नाही, मी जागेपणी खेकसते तुमच्या अंगावर. अरे तुम्ही सांगता की मी व्यायाम दाखवतो आणि झोपता काय? तुम्ही लाच घालवली जात माझी. आज मला कधी नव्हते पहिल्यांदा आयुष्य त्यांच्याबद्दल गर्व अभिमान वाटला आणि तुम्ही लाच पाया पडतो. आपली शांती कुंज सोसायटी आहे, त्याच्यात सतत भांडायलाच पाहिजे का? सकाळ नाही, दुपार नाही, पहाट नाही, काय चालतच नाही. पहाट आहे तरी बघा. हे बघा पहाट बघा. पाठ कशी दाखवता? पाठ नाही, हे बघा पहाट. काहीतरी योगासनाचं पुस्तक आणलंय, त्यातली योगासन. नाही असं धरायचं का? असं ते कळत नाही ना. पण चित्र असेल तर मला दाखवा, मला कळतं. नाही ऐका, मी ह्यातलं सगळं वाचून दाखवतो, त्याप्रमाणे आपल्याला करायचं. यस, सापडलं मला. सगळ्यांनी बसा. मी इथे बसते. आणि आता सगळ्यांनी ताठ बसा. करायचंय कपालभाती. काय? कपालभाती. कपालभाती कपाडाला भात लावायच्या काय? नाही 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 नाही, मी सांगते. मजाला ठाऊक आहे. सभोवतालच्या हवेमधून नासिकेद्वारे हवा आत घ्यायची आणि उच्छ्वास करून हवा बाहेर सोडायची. श्वासोच्छ्वासाची ही संतत क्रिया म्हणजेच कपालभाती. आणि एक लक्षात घ्या कदम, जिथून श्वास घ्यायचा आहे तिथूनच सोडायचा. जागा बदलायची नाही. चालेल असं चालेल. यांच्याकडे बघा, यांच्याकडे बघा. एकदा कसं करता? श्वास आतमध्ये घ्यायचा, सोडायचा. आतमध्ये घ्यायचा, सोडायचा. असं पोट आत गेलं पाहिजे. हे बघा पोट हलते, बघा पोट हलते. कुठं पोट हलते? हे बघा हलते ना, हलते की नाही? अरे मला ह्याच्यात दिसते ते मी तुम्हाला सांगतोय. आधी यांना मदत करा, मग तुम्हाला जमते तसं करा ना. करा आता सगळ्यांनी करा. यांचं काय वेगळं चाललंय. पोट आणि पाठ एकत्र आले पाहिजे. अहो हाताने हात नका टाकू. हाताने पोट हात टाकतात का? इन करतायत पोट, तसं नाही करणार. श्वासाने जोरात श्वास माझ्या पिताश्रींचं शरीर त्यागताय.
आहेत. एवढं कुठे आमचं नशीब. भाऊजी ए श्रद्धा अगं काही झालं नाहीये असं वाईट साईड काय बोलू नकोस त्यांना फक्त दम लागलाय. ओ भाऊजी दमा ना घ्या. पुष्कर भाऊजी ऐका ब्रिदिंग करा नको तुम्हाला पंप. आधी ब्रिदिंग करा. नाही चालणार. अहो त्यांना दम लागतोय. तुम्ही व्यायामशाळेतल्या इन्स्ट्रक्टर सारखे काय त्यांना व्यायाम करून घेताय. काय झालं म्हणजे तुम्ही घ्या ते एकदा काय फवारा घ्या. शांत व्हा. नाही असं नाही झालं. नाही झालं. योगासनं अनुषा पोटी उपाशी पोटी करायचं असतात. पंप खाल्ल्यानंतर कसं योगा चालेल. अरे पंप खाल्ला नाही मिळेल मी तो एक मिनिट तुम्ही ना सगळं कमकुवत आहो. काय जमाजलं आहेत पंपावर आणि वर बसलेत ना तर सगळे आहेत गॅसवर. नाही तुम्हाला काय जमणार नाही. मी तुम्हाला सांगतो योगा क्लास जॉईन केल्यानंतर काय फायदा होतो हा मला माहिती आहे. कारण मी योगा क्लास जॉईन केला होता एकेकाली. मोरे तुम्ही बोला आज बोला. आज आयुष्यात पहिल्यांदा हा माणूस काहीतरी फायद्याचं बोलतोय. बोला बोला आज मला तुमच्याबद्दल असा गर्व वाटतोय अभिमान वाटतोय मोरे. पहिल्यांदा काय आहे योगाचा क्लास जॉईन केल्यामुळे आहे ना मी ऑफिसला वेळेवर पोहोचायचो. काय समजलं. योगा क्लास लावण्याच्या आणि ऑफिसवर वेळेवर पोहोचण्याच्या काय संबंध आहे. मला सांगतो काय मी योगाचा क्लास जॉईन केला का नाही त्याच्यामुळे मला येलेवर उठावं लागायचा. मग थोडी कुठे भांडी घासायची राहिलीत काय कुठे कपडे धुवायचे राहिलेत काय अशी टंगल मंगल व्हायची. तेवढ्यात योगा क्लास बुडायचा. आता ज्याला म्हटलं आता उठलोच आहे तर आपली आंघोळी करायची आणि आपला ऑफिसला पालायचा. अशा रीतीने मी योगा क्लास जॉईन केल्यामुळे वेळेवर ऑफिसला पोहोचू लागलो. म्हणजे थोडक्यात सांगायची गोष्ट नाही पण सांगतो तुम्हाला. म्हणजे हे योगा करायचेच नाही. असं कसं म्हणजे फायदा काय. आता तुम्हीच मला विचारलं ना योगाचा फायदा काय. तुम्ही फायदा सांगितला तुम्हाला. अरे काय टाइमपास चाललाय रे. काय टाइमपास चाललाय. योगामध्ये असं असतं का. आणि मोरे वहिनी तुम्ही काय लावणी करायला आलायत का. नीट बसा मांडी घालून बसा. मी शिकू एक. माझ्याकडे एक उत्तम आसन आहे तर प्लीज शांतपणे ऐका. आसन करायचे. येस हे बघा आपण ना पूर्ण चक्रासन करूया. अत्यंत शांतपणे आणि लक्ष द्या माझ्याकडे. आधी जरा बाजूला जागा द्या मला. असे हात घ्या असे. थोडं पायात अंतर ठेवा. थोडं अंतर ठेवा पायात. आणि बघा लक्ष घ्या पूर्ण चक्रासनात कसं असतं श्वास घ्यायचा आणि आपले हात आहेत ना हात असे 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 मागे जायचे आणि पूर्ण कमान घालायची. दिसते कमान दिसली. असं पूर्ण दिसते कमान दिसते. असे पूर्ण कमान घालायची आणि मग असं हळूहळू कमाल आहे. असं पूर्ण चक्रासन. पूर्ण चक्रासन. विशाखा वहिनी येस चक्रासन नाही चक्रमासन वाटत होत. अहो तुम्ही ना मनातल्या मनात पोचलात होतं. तुमचं शरीर इथेच होतं मन तुमचं मागे जमिनीवर गेलं होतं. आपल्याला समान करायचंय. देह पण तिथे गेला पाहिजे आणि मन पण तिकडे गेलं पाहिजे. भाऊजी मी रोज घरी आसनं करते. कोणती. सूर्यनमस्कार घालते. 5 रोज दिवसाला 5 सूर्यनमस्कार. सूर्याय नमः सूर्याय नमः सूर्याय नमः सूर्याय नमः सूर्याय नमः. कोणालाही कुठचंही आसन येत नाही. बरोबर काय आणि कोणाकडे सिन्सिअरिटी म्हणून मुळातच खरंच नाही. मला ना तुमच्यासाठी कोणातरी इथे बोलवावं असं वाटतंय. योगाचे क्लासेस चालवणाऱ्या. एक मिनिट लावतोच आहे मी. एक मिनिट. कोण आहे सांगतो. किताबे बहुत सी ही आपली शिल्पा. शिल्पा कोण. शिल्पा शेट्टी शिल्पा शेट्टी. एक मिनिट. हा हॅलो नमस्कार सांगा. हा शिल्पा हा यांची ना ओके. तिच्याशी तुळूक बोलतो ना मी नेहमी. तुला कळलं का इथे तुला कळलं का इथे आमच्या इकडे योगाचे सगळे क्लासेस चालू आहेत ना. तर काय यांना ना कोणाला योगा नीट जमत नाही. आणि सगळ्यांनी तुझे सीडीज बघितलेले आहेत. तर आज येशील का इकडे आम्हाला योगा शिकवायला. हा आज आज काय सांगते. सांबार करायचा आहे नको येऊ. सांबार कसला
त्यांच्याकडे सांबार म्हणजे खूप महत्वाचा पदार्थ असतो. तो करत असताना ते योगा बिगा काही करत नाही. तुम्ही वरण भात करत असताना राष्ट्रपतींनी बोलवलं तरी जाल का? अजिबात नाही. मग तेच मग नको येऊ नको. सांबार करत असेल ते कर, नको इकडे नको येऊस. हा ओके श्रोत्री बाय बाय बाय. श्रोत्री टाटा कोरले कोरले म्हणतात कितीतरी पेरले. तुमची ही फेकम पाग आहे ना आता बाद झाली. फेकम कशाला उगाच आम्हाला सगळ्यांना गंडवता. ऐका श्रोत्री, तुम्ही सगळ्यांनी ऐका. मी सोनाली खरे आहेत, त्यांना योग साधना भरपूर छान येते. त्यांना बोलवलंय, त्या आल्या पण असतील. मी त्यांना घेऊन येतो. तोपर्यंत सगळ्यांनी मांडी घालून बसा आणि दीर्घ श्वसन करा. बसा तुम्ही. नमस्कार. सोनालीजी, आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आम्ही अगदी कुटुंबासारखे या सोसायटीमध्ये राहतो बरं का. आणि सोसायटीची प्रथा अशी आहे की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आमच्या या सगळ्या भगिनी वर्गाकडनं अगदी स्वागत गीत सादर करून होतं. त्यामुळे थांबा अजून सगळं व्हायचंय. ह्या स्वागत गीताचा तुम्ही आस्वाद घ्यावा अशी तुम्हाला नम्र विनंती आहे. तयार आहात सगळ्याजणी? मैडम, कंबर लचकने से लगता है. सदा प्रफुल्लित आनंदाचे हास्य फुलले गाली, ध्यान विद्येने अंतरामध्ये शांती सर्वधनांगी, नित्य नेमे सदा ध्यान योगा करे. छोट्याशी विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. सोनालीजी, कसं आहे, आज या आमच्या सोसायटीमध्ये योगा डेच्या निमित्ताने आम्ही काय केलं की आम्ही सकाळी सगळेजण जमलो होतो. मी पुस्तक आणलं होतं. पुस्तकामधनं मी सगळं वाचून, चित्र बघून यांच्याकडनं योगा करून घेत होतो. पण यांना काही केलं जमेच ना. मी यांना काय म्हटलं, तुम्ही बघून सांगणार तर कसं जमेल, त्यापेक्षा तुम्ही सीडी घेऊन या. ते सीडी बघून आपण तसं बघून करूया ना. हे काय ऐकत नाहीत. नाही, तुमचा मुद्दा बरोबर आहे की पुस्तकातून बघून योगा करायला सांगत होता किंवा सीडी बघून योगा करायला सांगत होता. पण मुद्दा असा आहे ना की ती जी पुस्तकं आहेत किंवा आता कैक वर्षांपूर्वी वेदांमध्ये सुद्धा योगाचा उल्लेख आलेला होता. त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी तो योगा आणखीन पुढे वेस्टर्न कंट्रीजमध्ये नेला वगैरे. पण त्यावेळेची जी पुस्तकं आहेत ती पुढे आणखीन तशीच येत गेली. नवीन नवीन लोकांनी ती लिहिली. पण ज्यांनी तो योगा शिकलाय, ज्यांनी त्याच्यामध्ये मास्टरी केली आहे, ती लोक त्या पुस्तकांना बघून त्यांना संदर्भ घेऊन ते तुम्हाला शिकवू शकतात. पण आपण ज्यांनी योगा अजिबात केलाच नाही, तुम्ही अजिबातच केला नाही, ते बरोबर आहे, दिसतंय. तर त्यांनी जर का असंच वाचलं आणि टीव्हीवरती समजा बघितला तर त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. कारण की योगामध्ये एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही एखादी पोज केली तर त्यामध्ये तुमचा गुडघा कोणत्या दिशेमध्ये असला पाहिजे किंवा तुमचा हात किती डिग्रीमध्ये असला पाहिजे, हे जर का तुम्हाला
तुम्हाला तुमचा गुरु असेल तिथे समोर तर तो तुम्हाला करेक्ट करू शकतो आणि दुखापती नाही होऊ शकत त्यामुळे. पण अर्थातच अजिबात काहीही न करण्यापेक्षा तुम्ही थोडं जरी त्यातनं काही घेऊ शकत असाल तर चांगलंच आहे ना. पण अगदीच त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. म्हणजे गुरु पाहिजे हे नक्की कळलं. योगा गुरु पाहिजे. सोनाली मॅडम मला एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. कसं आहे मी तालमीच्या कडे आहे तर आम्ही आहे ना असं वजन उचलतो जोर लावून लावून वजन उचलतो जोर लावून लावून जोर मारतो. तर आमच्यात कसं आहे व्यायाम करताना जोर लागा की आयशा पण योगा करताना असं धीरे करो आराम से करो असं का म्हणतात म्हणजे आराम से करून कुठून व्यायाम होतो का? नाही काय ना योगामध्ये तुम्ही जर का कोणतंही आसन घेतलं म्हणजे समजा तुम्ही जर पश्चिमोत्तासन केलं तर म्हणजे साधारण पश्चिमेकडे बघायचं नसतं उठून पळायचं. नाही मी बोलू तर पश्चिमोत्तासन करताना ना तुमच्या पोटाचे स्नायू किंवा तुमची जी बॅक आहे ती पूर्ण बॅकचा जो बॅकबोन जो आहे म्हणतो आपण तो पूर्ण ताणला जातो एक विशिष्ट प्रकारे. किंवा भारद्वाजासन त्या भारद्वाजासनामध्ये भारद्वाज पक्षी नाही हो त्या पोजचं असं नाव आहे कारण भारद्वाज पक्षी जो असतो ना तो पण साधारण त्याच पद्धतीने फिरतो किंवा त्याची मान वळवतो तर त्यामुळे त्यांना असं वेगवेगळ्या आसनांना नाव पडलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमची बॉडी ट्विस्ट होते. त्यामुळे योगामध्ये तुम्ही स्वतःच्या शरीराचं जे वजन आहे त्याचा वापर करता आणि मग त्यामुळे तुम्ही ते हळू करण्याची गरज असते. तुम्ही कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये घाई केली तर ते तुम्हाला त्याचा वाईट परिणाम दिसून येऊ शकतो. अशा करता ते हळू करा असं सांगा. आम्ही थोडक्यात सकाळी केलं का दुपारपर्यंत रिलॅक्स. सोनाली ताई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही किती वर्ष योगा करताय आणि तुम्ही कशा काय आकृष्ट झालात योगा या विषयाकडे? जेव्हा माझं लग्न झालं त्यानंतर माझे मिस्टर योगा करत होते आणि मी त्यावेळेस फार इंटरेस्ट घेत नव्हते योगामध्ये. पण अर्थातच मला बाळ होणार होतं त्यामुळे त्यावेळेस मला कोणीतरी सांगितलं की तेव्हा आपल्याला फार असे सल्ले येतात तसेच मला आले आणि मला सांगण्यात आलं की अयंगर योगा जो आहे तो खूप चांगला आहे आणि तो अशा काळामध्ये केला पाहिजे. म्हणून मी तेव्हा सुरुवात केली आणि मला त्याच्यामुळे खूप फरक जाणवला. त्याच्यामुळे मला खूप मदत झाली माझ्या प्रेग्नन्सीमध्ये. आणि त्यानंतर मग मला बाळ झाल्यानंतर एक 5-6 महिन्यांनी मी परत योगा सुरू केला. आणि जे आपण म्हणतो की अरे प्रेग्नन्सीनंतर बायकांचं वजन वाढतं आणि मग ते कमी होत नाही तर असं काही की त्याच्यासाठी जिममध्ये जायला पाहिजे आणि सॉलिड डाएट केलं पाहिजे वगैरे असं मी काहीही केलं नाही. मी जवळजवळ 70-75 किलो झालेले होते आणि त्या 70-75 किलोचे मी फक्त योगामुळे 50 किलो केले. म्हणजे मी हे खूप सगळ्या माझ्या मैत्रिणींना किंवा जे कोण आपली ओळखीचे त्यांना मी सांगते की असं नका समजू की योगाने बारीक होत नाही आणि योगा म्हणजे फक्त बारीक होण्याचंच साठीच वापरला पाहिजे किंवा दुसरे काही प्रकारे ते फक्त बारीक होण्यासाठीच केले जातात असं नाही आहे. योगा हे तुमचं संपूर्ण तुमचं जे व्यक्तिमत्व आहे तर तुमचं शरीर आहे त्या आणि मन जे आहे त्या सगळ्याला कंट्रोल करतं. सो आय थिंक तेव्हा माझ्या योगाला खरी सुरुवात झाली आणि मग माझ्या मिस्टरांनी आणि मी मिळून आणखीन योगा स्टुडिओज काढले. म्हणजे कसं आहे सोनाली ताई आता फॉरेनचे लोक सगळे आपला योगा करून राहिले आणि आपल्याकडे तर आपले लोक जिम मध्ये जातात आणि ते 6 पॅक वगैरे बनवतात. तर मग कसं आहे? हो म्हणजे 6 पॅक माझं कसं आहे 6 पॅक झाल्याशिवाय मी उठतच नाही. 6 पॅक नाही रे पोटावरची बिस्किट असतात ना ती यांच्याकडे पण बिस्किट आहेत फक्त आता मैदा टाकलाय बिस्किट व्हायला वेळ. काय ना आपल्याकडे म्हण आहे की आपला तो बाया आणि दुसऱ्याचं ते कार्ट. पण काय आपल्याकडे झालंय आता उलट. त्यामुळे आपल्याला त्यांचं जास्त आवडायला लागलेलं आहे त्यांचे प्रकार व्यायामाचे आवडायला लागलेत. पण मला असं वाटतं की आता कुठेतरी त्या लोकांनी आपल्या योगावर प्रेम करायला सुरुवात केली आणि जास्त भाव द्यायला सुरुवात केली. त्यामुळे कदाचित पुन्हा आपण त्यांचं अनुकरण करू आणि योगाला आपलंसं करून जास्तीत जास्त प्रकारे आपल्याकडे जितक्या जास्त जिम्स दिसत आहेत त्याच्यापेक्षा जास्त योगा स्टुडिओज दिसतील योगाचे क्लासेस दिसतील आणि जास्तीत जास्त गर्दी त्या योगासाठी पाहायला मिळेल असं मला वाटतं. नाही पण म्हणजे सोनाली ताई मी आता घरात सगळी कामं करते म्हणजे लादी पुसते झाडू काढते त्याच्यानंतर डबे असे वर ठेवते खाली वाकडं सगळं माझं दिवसभर काम प्रचंड होतं. काय तुम्ही हसताय काय? मला हसायला काय सांगू तुम्ही मला आधी मी लादी पुसते मग केळ काढते. नाही म्हणजे क्रम चुकला असेल पण मी झाडू काढते लादी पुसते
म्हणायचं काय त्यातनं आम्हाला प्रश्नच कळलेला नाही. हा मी सांगते म्हणजे मी एवढं काम करते तरी सुद्धा मी बारीक होत नाही आणि या काही काम करत नाही तरी कशा तसं काय ना तुम्ही जो करता ना जसे आपल्याकडे वेगवेगळे व्यायामाचे प्रकार आहेत ना म्हणजे अष्टांग योगा आहे अयंगार आहे हत आहे तसा तुमचा हाऊस योगा आहे म्हणजे जो हौशीने करता तुम्ही पण तो खरा योगा नाहीये तो हाऊस योगा आहे हौजी योगा म्हणू आपण पाहिजे तर त्याला पण खरा योगा करायला पाहिजे ना तुम्हाला तर तुमचं वजन कमी होईल. आणि हे फक्त वजन आणि योगा एवढा संबंध नाही वजन कमी होण्यासाठी फक्त योगाच केला पाहिजे त्याला आहाराची पण जोड पाहिजे. तुम्ही आहार कसा घेताय योगा म्हणजे आसनं असं नसतं योगा म्हणजे जीवन पद्धती असते त्याच्यामध्ये ती तुम्ही तुमचा अख्खा दिवस तुम्ही किती वाजता उठताय तुम्ही ब्रेकफास्ट काय घेताय तुम्ही जेवताय काय त्याच्यामध्ये अंतर किती आहे मग तुम्ही योगा करताय का मग त्या योगासाठी तुम्ही किती वेळ देताय त्याबरोबरच त्यामुळे तुमच्या ज्या मानसिकतेमध्ये जो बदल घडतो तुमची विचार पद्धती जी बदलते तर ह्या सगळ्या गोष्टींचा मिळून तो होतो तो योगा फक्त आसनं नाही. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की त्या तुमच्या शरीरावर पण दिसणार तोपर्यंत नाही दिसणार तोपर्यंत तुम्ही केलेली कामच दिसतील. मला एक विचारायचं वाटतं योगा केल्यामुळे किंवा योगासनं केल्यामुळे आजार बरे होऊ शकतात का? मी जे जिथपर्यंत ऐकलेलं आहे की जसं अयंगार योगा वगैरे आहे त्यांच्यामुळे बऱ्या प्रमाणामध्ये ज्यांना आर्थरायटिस आहे किंवा गुडघ्याचे काही आजार आहेत किंवा कमरेचे आजार असतात तर ते योगासनं केल्यामुळे काही प्रमाणामध्ये बरे होतात. किंवा फॉर एक्झाम्पल थायरॉइड पूर्णतः जरी नाही गेले तरी त्याची जी वाढ असते ती थांबवता येते. म्हणजे समजा काही वर्षानंतर ते एका वेगळ्या सिव्हिअर स्टेजला जाणार असेल तर तिथपर्यंत जायची वाट का बघायची त्याला आधीच थांबवा ना. तर त्याच्याकरता तुम्ही सर्वांगासन केलं तर सर्वांगासनामध्ये तुमचं जो गळाचे जे स्नायू आहेत ते त्याच्यावरती परिणाम होतो आणि त्यामुळे ते हेल्प करतं थायरॉइडसाठी. तर असे वेगवेगळे आसन आहेत जी पर्टिक्युलरली त्या वेगवेगळ्या आजारांसाठी आहेत. वा 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 म्हणजे हे सगळं आलंय माझ्या लक्षात पण योगा नेमका करायचा कधी म्हणजे सकाळी करायचं का संध्याकाळी करायचं याचं उत्तर देण्यासाठी आपण थोडा वेळ वाट बघूया. इथे आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. या छोट्याशी विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात कॉमेडीची जत्रा लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. लोक हो ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याकडे कदम सरांनी एक अत्यंत महत्वाचा एक प्रश्न विचारला होता. महत्वाचा त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे की योगा कधी करायचा असतो. योगा शक्यतो सकाळी करायचा असतो. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की सूर्योदयाच्या पूर्वी करावा तो जास्त चांगला असतो. पण अर्थातच आपलं स्केड्यूल आजकाल सगळ्यांचं इतकं स्ट्रेसफुल झालेलं आहे तर संध्याकाळी केला तरी चालतो. पण काही जण काय करतात की कामावरनं येतात खूप उशिरा 7-7:30 वाजता ऑलरेडी थकलेले असतात आणि त्यानंतर सुद्धा योगा करतात. पण त्यावेळेस करण्याची योगा आसनं मग वेगळी आहेत. त्यावेळेस तुम्ही जर काय एका पाठोपाठ 50 सूर्यनमस्कार घातले 108 सूर्यनमस्कार घातले तर तो इतका स्ट्रेनियस योगा तुम्ही त्यावेळेस नाही करू शकत कारण तुमची बॉडी ऑलरेडी थकलेली आहे आणि आता बॉडीला रेस्ट करायला जायचं तर त्यावेळेस वेगळी आसनं असतात. अर्थातच सकाळी केलेला हा योगा हा जास्त फायदेशीर असतो. अच्छा म्हणजे संगीतामध्ये जसं दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरामध्ये वेगवेगळे राग आळवले जातात तसे योगाचे सुद्धा वेगवेगळ्या प्रहरात वेगवेगळे प्रकार असतात. हो म्हणजे सकाळी समजा योगा करायचा असेल सूर्योदयाच्या वेळेस तर अर्थातच तुम्ही सूर्यनमस्कार केले तर ते जास्त चांगले असतात. किंवा सूर्य जेव्हा तुमच्या आय लेवल पर्यंत येतो त्यावेळेस जर काय तुम्ही सूर्याकडे एकटक बघत जर काय ध्यान मुद्रा लावली तर ती जास्त तुम्हाला फायदेशीर ठरते. पण आय लेवल वर येण्यासाठी डोंगरावर जायला लागेल म्हणा. नाही डोंगरावर नाही सूर्य आपल्याला दिसतो बरोबर कुठूनही आपल्या घराच्या खिडकीतनं वगैरे दिसतो. हा त्यावेळेस खिडकीमधनं सूर्याकडे बघायचं असतं आणखीन दुसरीकडे कुठे नसतं तर त्या सूर्याकडे त्यावेळेस. पण तेच जर काय सूर्य आणखीन वर गेला तुमच्या आय लेवलच्या वर गेला तर ती जी किरणं आहेत तर ती चांगली नसतात तुमच्या डोळ्यांसाठी. तर त्यामुळे ते सूर्योदयाचं झालं. दुपारी जेवणानंतर वगैरे तुम्ही वज्रासनात बसू शकता ज्यामुळे तुमच्या काव्जवरती जे काय म्हणतात नाड्या ज्या असतात काव्सच्या त्या प्रेस केल्या जातात आणि त्यामुळे तुमची पचनशक्ती आहे त्याकरता मदत होते.
आणि मग संध्याकाळी जसं मी म्हटलं तसं संध्याकाळी खूप लाईट प्रकारचा योगा करायचा असतो, ज्याच्यामध्ये मोस्टली मेडिटेशन्स असतात. मग तुम्ही समजा जेवण झाल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी जर काय तुम्ही फक्त एखादं छानसं म्युझिक कोणतं लावलं, मग ते तुमचं मन ज्या म्युझिकवरती तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला काम करतं, मग ते कुठच्याही प्रकारचं म्युझिक असू दे, पण धतड धतड असं नाही, करेक्ट. तर ते लावून तुम्ही जर काय बसलात ध्यान मुद्रेमध्ये तर तुम्हाला छान झोप येऊ शकते. आणि अर्थात त्याच छान झोपेमुळे तुमचा पुढचा जो दुसरा दिवस आहे तो छान जाऊ शकतो ना. आम्हाला काही योगाचे प्रकार करून दाखवा ना, असे साधे सोपे आम्हाला जमतील असे. हो दाखवी ना, पण काय ना आता वेळ काय झालेली आहे बरं, त्यामुळे फार असं हेवी आपल्याला योगा करता येणार नाही. तर आपण थोडंफार म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कपालभारती करू शकतो. अच्छा, आता कपालभारतीमध्ये बरेच जण खूप चुकीचं कपालभारती करतात. म्हणजे केलं सकाळपासून चुकीचंच केलं. कपाळ तुमचं मला डायरेक्ट पंपच घ्यावा लागला ना मला. पण ते कपालभारती करताना काय आहे ना की बरेच जण असे चेहरा आक्रसून करतात किंवा डोक्यावरती कपाळावरती खूप आठ्या असतात आणि जोर जोरात श्वासोच्छ्वास करतात. तर तसं न करता ॲक्च्युली फक्त तुमचं पोट जे आहे ते आत बाहेर हललं पाहिजे आणि उच्छ्वास जो म्हणतो तोच फक्त जोरात झालेला पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा जे तुमचं डोकं आहे ते काही काही जण खूप असं असतं, काही काही जणांचं खूप असं असतं, तर ते थोडंसं टिल्ट झालेलं असलं पाहिजे. बस थोडंसं चिनलॉक, बस एवढंच. मी करते, मला तुम्ही फॉलो कराल का? परफेक्ट. चला तर डोकं थोडंसंच खाली आणि एकच श्वास, एकच नाही एवढं नाही, असं नाही. खांदे बघा खोकल्यासारखं नाही करायचं. हे बरोबर आहे ना. बरोबर, जमलंय तुमच्या सगळ्यांना. आता एक प्रश्न विचारायचा वाटतो, योगा डे असा एक दिवस साजरा करावा असं का वाटला, का लागला? तेच दुःख आहे, कारण की आपण योगा रोज करत नाही. मग निदान एक दिवस तरी असा असाइन करूया योगाला की ज्या दिवशी सगळेजण मिळून तो योगा करतील आणि मग कदाचित त्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांना फरक जाणवेल, त्यांना तो चेंज जाणवेल आणि कदाचित ते त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये त्याला सामावून घेतील. तर म्हणून त्यांनी तो ठेवलेला असावा योगा. आणि 21 जूनच का? कारण की नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये हा जो दिवस आहे तो सगळ्यात मोठा दिवस आहे, म्हणून तो योगा डे म्हणून ठेवला जातो. आणि आपल्या राजपथवरती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आलेलं आहे, कारण की राजपथवरती 85 का 84 जवळजवळ कंट्रीज समाविष्ट झाल्या होत्या योगा डेच्या वेळेस. आणि सगळ्यात जास्त 35,900 का 34,900 अशी लोक एकत्र आलेली होती तिथे राजपथवर आणि योगा केला होता एकत्र. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हे दोन्ही गेलेले होते. सो आय थिंक ही एक छान गोष्ट झालेली आपल्यासाठी की सगळ्यांनी त्या दिवसाचा फायदा घ्यावा आणि मग पुढे आपल्या आयुष्यामध्ये छान बदल घडवावे. सोनालीजी, आमच्या या सोसायटीतर्फे आम्ही योगाचा थोडासा अभ्यास करून काही योगाचे श्लोक रचलेले आहेत, ते आम्ही सगळ्यांसाठी सादर करू इच्छितो, तुमची परवानगी असेल तर. प्लीज. सदा सर्वदा योगासने करावी, सदा सर्वदा योगासने करावी, तेव्हाच लाभते निरोगी राहणी, तेव्हाच लाभते निरोगी राहणी. निज लवकरी रात्री जागू नको रे, निज लवकरी रात्री जागू नको रे, गजर बंद करूनी तू झोपू नको रे, गजर बंद करूनी तू झोपू नको रे, उठ उठ आता तू पेंगू नको रे, उठ उठ आता तू पेंगू नको रे, पहाटे उठोनी तू ध्यानस्थ हो रे, पहाटे उठोनी तू ध्यानस्थ हो रे, जगी वर्जते कधी खाऊ नको रे, जगी वर्जते कधी खाऊ नको रे, आम्ल पित्त वृत्तीस वाढवू नको रे, आम्ल पित्त वृत्तीस वाढवू नको रे, शरीर आपले हीच संपत्ती खरी रे, शरीर आपले हीच संपत्ती खरी रे, जीवनामध्ये तीच कामास ये रे, जीवनामध्ये तीच कामास ये रे,
उपेक्षू नको संस्कृतीला तू आता, उपेक्षू नको संस्कृतीला तू आता, जगी भावला भारताचा हा योगा, जगी भावला भारताचा हा योगा. बरं का मंडळी, असाच लोभ आमच्यावरती कायम ठेवावा, कारण आम्ही पुन्हा भेटणार आहोत आपल्याला पुढच्या बुधवारी रात्री 9:30 वाजता तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, तुमच्या लाडक्या वाहिनीवर, कलर्स मराठी, रंग मराठी, गंध मराठी. आणि आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा.